Hello student, I am Suraj Pawar, Christian classes, Tamri Vibhag, Usmanabad. In today's lecture, we have seen the point ministerial cycle. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या पिरियडमध्ये मिनिस्ट्रियल सायकल बद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर पाहूया आजचा पॉइंट मिनिस्ट्रियल सायकल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता मिनिस्ट्रियल सायकल याला शॉर्ट फॉर्ममध्ये MC असं म्हटलं जातं. ही जी मिनिस्ट्रियल सायकल आहे ही मिनिस्ट्रियल सायकल ही मॅच्युअर वुमनमध्ये आपल्याला पाहायला मिळते अप टू प्युबिटी पिरियड फ्रॉम प्युबिटी टू अप टू मोनोपॉज पिरियड. प्युबिटीपासून मोनोपॉज पिरियडपर्यंत ही मिनिस्ट्रियल सायकल वुमनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्युबिट्री म्हणजे मॅच्युरिटी आल्यानंतर तीपासून मोनोपॉज या पिरियडच्या दरम्यान ही MC आपल्याला पाहायला मिळते. आता मोनोपॉज म्हणजे काय, तर वयाच्या 45 ते 50 या वर्षामध्ये मिनिस्ट्रियल सायकल ही थांबते. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही वर्क करायचं थांबवते, तर त्याला मोनोपॉज असं म्हटलं जातं. तर ही जिथं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे मिनिस्ट्रियल सायकल ही वर्क करायचं थांबते त्या पिरियडला मोनोपॉज असं म्हटलं जातं. आणि ह्या मोनोपॉजचा जो वय असतं किंवा पिरियड असतो तो 45 to 50 इयर्स हा आहे. तर या प्युबिट्री म्हणजे मॅच्युरिटीपासून 45 to 50 इयर्स यांच्या दरम्यान हे मिनिस्ट्रियल सायकल ही दर 28 to 30 डेजच्या दरम्यान रिपीट होत असते. चला तर पाहूया, हा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबिटी अँड दोज changes repeated at interval of every 28 to 30 days are called as menstrual cycle. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काही चेंजेस येतात प्युबिट्री पासून आणि हे चेंजेस रिपीट होत असतात प्रत्येक 28 to 30 या दिवसामध्ये. यालाच मिनिस्ट्रियल सायकल असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही मध्ये काही चेंजेस होतात प्युबिट्री नंतर, मॅच्युरिटी नंतर, आणि हे चेंजेस रिपीट होतात प्रत्येक 28 ते 30 दिवसानंतर. त्याला मिनिस्ट्रियल सायकल असं म्हटलं जातं. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ असा आहे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्युबिट्रीनंतर मॅच्युरिटीनंतर काही चेंजेस येतात आणि हे चेंजेस प्रत्येक 28 ते 30 या दिवसांनी रिपीट होत असतात. तर यालाच मिनिस्ट्रियल सायकल असं म्हटलं जातं. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबिट्री अँड दोज चेंजेस रिपीटेड ॲट इंटरवल ऑफ every 28 to 30 days are called as a menstrual cycle. Next, control by 4 hormone: follicle stimulating hormone, luteinizing hormone, estrogen and progesterone. आता हे जे मिनिस्ट्रियल सायकल आहे हे मिनिस्ट्रियल सायकल 4 हार्मोननी कंट्रोल होते. 4 हार्मोन कोणकोणते आहेत? फॉलिसिल स्टिम्युलेटिंग हार्मोन, दुसरा ल्युटेनायझिंग हार्मोन, तिसरा इस्ट्रोजन आणि चौथा प्रोजेस्टेरॉन. तर हे जे मिनिस्ट्रियल सायकल आहे ही 4 हार्मोननी कंट्रोल होते. पहिला आहे फॉलिसिल स्टिम्युलेटिंग हार्मोन, दुसरा आहे ल्युटेनायझिंग हार्मोन, तिसरं इस्ट्रोजन आणि चौथं प्रोजेस्टेरॉन. तर हे जे 4 हार्मोन आहेत हे 4 हार्मोन हे मिनिस्ट्रियल सायकल ही कंट्रोल करत असतात. तर कंट्रोल बाय 4 हार्मोन MC मतलब मिनिस्ट्रियल सायकल ही 4 हार्मोन कंट्रोल करतायत: फॉलिसिल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटेनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. आता हे जे 4 हार्मोन MCला कंट्रोल करत आहेत हे 4 हार्मोन कुठे कुठे तयार होतात हे आता आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे. तर फॉलिसिल डेव्हलप अराउंड विथ ओव्हिसिड. तर हे जे 4 पैकी जे पहिलं आहे फॉलिसिल स्टिम्युलेटिंग हार्मोन, हे फॉलिसिल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे डेव्हलप होत असतं ओव्हिसिडच्या बरोबरीने. आता
ओव्हिसिट हे कुठं असतात? ओव्हरीमध्ये. मागच्या पिरियडमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लेफ्ट अँड राईट साईडला फिमेलच्या 2 ओव्हरी असतात. तर या 2 ओव्हरीमध्ये फॉलिसिल हे फॉलिसिल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे ओव्हिसिट सोबत डेव्हलप होत असतं. फॉलिसिल डेव्हलप अलॉंग विथ ओव्हिसिट. दिस डेव्हलपिंग ओव्हिसिट सिक्रेट इस्ट्रोजन. हे जे डेव्हलपिंग ओव्हिसिट आहे हे इस्ट्रोजनला सिक्रेट करत आहे. इस्ट्रोजन सेकंड हार्मोन आपलं इथलं इस्ट्रोजन. तर जेव्हा हे फॉलिसिल ह्या ओव्हिसिट सोबत डेव्हलप होत असतं त्याच वेळेस हे डेव्हलपिंग ओव्हिसिट हे इस्ट्रोजनला सिक्रेट करतं. म्हणजे ओव्हिसिट सोबत फॉलिसिल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे डेव्हलप होत आहे आणि सोबत ओव्हिसिट हे इस्ट्रोजनला सिक्रेट करत आहे, म्हणजे बाहेर सोडत आहे. डेव्हलपिंग फॉलिसिल कंप्लीट इट्स डेव्हलपमेंट अँड बर्स्ट अंडर द इफेक्ट ऑफ लुटिनायझिंग हार्मोन. आता हे डेव्हलपिंग जे फॉलिसिल आहे, आता हे डेव्हलपिंग फॉलिसिल या ओव्हिसिट सोबत जे डेव्हलपिंग फॉलिसिल आहे, ह्या डेव्हलपिंग फॉलिसिलचं एकदा डेव्हलपमेंट झालं की हे बस्ट होतं फॉलिसिल आणि याच्यामधून ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणजे आपलं हे तिसरा हार्मोन इथे सिक्रेट व्हायला लागलंय. तर काय म्हणते? डेव्हलपिंग फॉलिसिल कंप्लीट इट्स डेव्हलपमेंट. हे डेव्हलपिंग फॉलिसिल स्टिम्युलेटिंग हार्मोन जेव्हा त्याची डेव्हलपमेंट ही कंप्लीट करतं त्यानंतर ते बस्ट होतं, फुटतं आणि त्याच्यामधून ल्युटिनायझिंग हार्मोन हे सिक्रेट होतं. डेव्हलपिंग फॉलिसिल कंप्लीट इट्स डेव्हलपमेंट अँड बस्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. दिस इज कॉल्ड ओव्ह्युलेशन. तर याच प्रोसेसला ओव्ह्युलेशन असं म्हटलेलं आहे. तर बघा, हे जे फॉलिसिल आहे हे फॉलिसिल या ओव्हिसिट सोबत डेव्हलप होते आणि ह्या ओव्हिसिट डेव्हलप होत असतानाच त्याच्यामधून इस्ट्रोजन हे सिक्रेट होत आहे आणि एकदा हे फॉलिसिल डेव्हलपमेंट त्याची कंप्लीट झाली की हे फॉलिसिल हे डेव्हलप होतं आणि त्या डेव्हलपिंग स्टेजमधून ओव्हिसिट हे बाहेर पडणार आहे आणि हे ओव्हिसिट बाहेर पडतानाच त्याच्यापासून आपल्याला तिसरं हार्मोन म्हणजे कोणतं हार्मोन? ल्युटिनायझिंग हार्मोन हे आपल्याला मिळतं. आणि सगळ्यात शेवटी endometrial gland secrete their secretion under the effect of progesterone. तर एंडोमेट्रियल ग्लँड ही जी चौथी ग्लँड आहे तर त्या ग्लँडच्या सिक्रेशनमध्ये प्रोजेस्टेरॉन हे आपल्याला मिळतं. एंडोमेट्रियल ग्लँड ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असणारी एक ग्लँड आहे. तर ह्या ग्लँडच्या सिक्रेशनमध्ये आपल्याला प्रोजेस्टेरॉन हे मिळत आहे. तर हे आहेत आपले पॉईंट्स मिनिस्ट्रियल सायकलचे. तर मिनिस्ट्रियल सायकलचे पॉईंट्स काय आहेत? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्युबिटीनंतर मॅच्युरिटीनंतर काही चेंजेस येतात आणि हे चेंजेस प्रत्येक 28 ते 30 दिवसांनी रिपीट होतात. त्याला मिनिस्ट्रियल सायकल म्हणायचं. मिनिस्ट्रियल सायकल ही 4 हार्मोनी कंट्रोल होते. पहिली फॉलिसिल स्टिम्युलेटिंग, ल्युटिनायझिंग, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आता हे जे 4 आहेत फॉलिसिल, ल्युटिनायझिंग, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, हे 4 हार्मोन कुठे कुठे बनतात? तर फॉलिसिल हे हार्मोन डेव्हलपिंग ओव्हिसिट सोबत बनतं. जेव्हा ओव्हिसिटची डेव्हलपमेंट चालू असते तिथून इस्ट्रोजन सिक्रेट होतं. दुसरं 2 नंबरचं हार्मोन डेव्हलपिंग फॉलिसिल एकदा पूर्णपणे डेव्हलप झालं की त्याच्यापासून आपल्याला ल्युटिनायझिंग मिळतं आणि शेवट ओव्ह्युलेशन म्हणजे ओव्हल फॉर्म होते. एंडोमेट्रियल ग्लँड ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असते. एंडोमेट्रियल ग्लँड जेव्हा तयार होते तेव्हा त्याच्या इफेक्टमध्ये प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन आपल्याला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे आपला आजचा पॉईंट मिनिस्ट्रियल सायकल. ओके विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू.